या सिनेमाचे बरेच निर्माते होऊ पाहत होते. मला एक हा सिनेमा करायचा होता, एक निर्माता म्हणून तर नक्कीच करायचा होता. कारण जोपर्यंत मी निर्माता म्हणून त्या सिनेमामध्ये उभा राहत नाही तोपर्यंत ही आत्मीयता निर्माण होणार नाही की माझी फिल्म आहे. त्यामुळे डे वनपासून मी हे ठरवलं होतं आणि मी माझ्या बायकोला सांगितलं होतं की निर्माती तू व्हायलाच पाहिजेस. काय करायचं ते बघू आपण, काय घाण ठेवायचं आणि काय करायचं ते बघू नंतर. पण आता मात्र हा सिनेमा करताना कारण ती जबाबदारी आहे निर्मात्याची, त्यामुळे ती जबाबदारी आपल्याला झटकून चालणार नाही. मग आपल्याबरोबर निर्माते कोण? सो मैंने महाराष्ट्र शाहिर का फर्स्ट मे को आई थिंक केदार का फॉरवर्ड आया था, उनका टीज़र आया था जिसमें उन्होंने एक अनाउंसमेंट की थी अंकुश चौधरी की कि अंकुश चौधरी इज़ गोइंग टू प्ले द रोल ऑफ शाहिर साबळे. संजय छाबरियांबरोबर खूप वर्षापासून काम करतोय. ते डायरेक्टली कधीच माझ्या फिल्मचे प्रोड्युसर होते. त्यांनी प्रत्येक वेळेला फिल्म घेतली आहे आमची, म्हणजे मी ज्याच्यात काम केलं त्याच्यात. ज्या ज्या गोष्टी मला दिसत होत्या त्या गोष्टी प्रकर्षाने चित्रपटात कशा दिसतील याचा विचार करून मला सपोर्ट केलेला आहे. You know, music I understand is a very integral part of this film, and Shahir Sable is a renowned personality which everybody knew, and I know about Kedar is family to Shahir Sable. तो मुझे ना ऐसे सब्जेक्ट्स में हमेशा इंटरेस्ट रहता है टू प्रोड्यूस, एंड आई थिंक यू नो दीज आर सब्जेक्ट्स विच आर वेरी रूटेड टू आवर कल्चर, and every Maharashtrian is already connected and invested into such stories. So as a production house we feel, you know, it is very important to showcase such movies to the audiences of Maharashtra. ते जॉईन झाले, केदारशी बोलणं झालं, ते पक्क झालं, हो म्हणाले, सगळं सुरू झालं. पण मला माहिती होतं की ही खूप मोठी फिल्म आहे, ह्याला खर्च म्हणून फक्त म्हणत नाही मी, पण ती दिसताना पण मोठी दिसणं खूप गरजेचं होतं. संजयजी आल्यानंतर, संजय छाबरे आल्यानंतर माझं अर्ध काम त्याने रिलॅक्स करून दिलं. कारण त्यांनी सगळी माणसं जी एवढी परफेक्ट आणली होती की त्याच्यानंतर मला तिथे काही जास्त बघावं लागलं नाही आहे. माझी प्रोडक्शन टीम नसती ना तर हे इतकं सोपं नव्हतं. मला केदार सरांबद्दल बरंच काही ऐकलं होतं, ते कामाच्या बाबतीत खूप परफेक्ट आहेत. मला खूप टेन्शन होतं त्यांच्याबरोबर काम करताना की कसं काम करू, कसं त्यांच्यावर हे करू. पण जेव्हा त्यांना मी भेटलो आणि जेव्हा आमचं त्यांच्यावर बजेट डिस्कशन झालं तेव्हा माझं बर्डन खूप कमी झालं. सातारला गेलो तेव्हा पावसाने धुमाकूळ घातला आणि आम्ही 7 दिवसात परत आलो. तो सर का मेरे को फ़ोन आया, बोला गणेश एक काम कर, तू कैसे कर, पैकअप करो, बॉम्बे चलते. ना सर हुआ क्या है, बोला कि नहीं बारिश है और मुझे नहीं लगता है कि हम लोग को शूट करना चाहिए. मतलब बजट सेपरेट चीज़ है, बजट का कोई कंसर्न नहीं है. अपनी ये पिक्चर अपन एक ही बार बनाने वाले हैं. ऐसे नहीं कि लव स्टोरी है या कोई दूसरी नॉर्मल पिक्चर के कल दूसरी भी बन जाएगी. पीरियड फिल्म लाइफ में एक टाइम ही बनती किसी एक आदमी की. I said to myself, what is to be done has to be done. You know, it doesn't make sense in prolonging your stay over here and why and taking your chances. It's better to end the schedule here and move to Mumbai. आणि सगळं युनिट परत आम्ही मुंबईत आणणार आणि मग माझ्या बजेटवर खूप त्याचा परिणाम होण्यासारखा होता. मग मला संजय सरांशी बोललो, केदार सरांशी बोललो आणि दोघांनी मला खूप मागे खंबीरपणे उभे राहिले आणि सांगितलं की काही टेन्शन घेऊ नको, आपण बजेटमध्ये काही ना काहीतरी करू, एक दिवस कमी करू, काही गोष्टी कमी करू आणि आपण ही ॲडजस्टमेंट करू. आणि आम्ही तो निर्णय घेतला आणि आम्ही परत मुंबईत आलो. मुंबईतलं शूट चालू केलं. मुंबईतलं पण आमचं काहीही रिसर्च झाला नव्हता, ना लोकेशन झाले होते, कारण आम्ही 1 महिना आउटडोअर करणार होतो आणि त्यानंतर आम्ही मुंबईतले लोकेशन्स वगैरे करणार होतो. आमची रेकी पण नाही झाली, आम्ही 4-5 दिवसात ती रेकी केली. मग आम्ही लोकेशन शोधले आणि आम्ही मुंबईचं शेड्यूल चालू केलं. सगळ्यांची वीण आहे ना ती सुटू दिली नाही. म्हणजे इतक्या अडचणी आल्या, पाऊस आला, आम्हाला परत मुंबईला यावं लागलं, मग इथलं शेड्यूल केलं, मग परत तिथे जावं लागलं. सो script to screen is always a challenge, especially for a biopic of this scale. But I think full marks to the entire team. They've come up trumps. My production team is now become like family to me, and I'm very fond of the entire team. All of them are very passionate, very involved. 5 जणच होतो आम्ही आणि आमच्याकडे काम खूप होतं आणि आमच्याकडे फक्त 2 महिने होते पूर्ण शूटिंगची तयारी करायला, ह्या प्रोसेस करायला. तर आमच्या मागे गणेश सर खूप महत्त्वाची व्यक्ती, ती आमच्या मागे खूप खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी 2 महिन्यात, आणि केदार सरांनी आमचं खूप बर्डन कमी केलं होतं, कारण त्यांचं रिसर्च, त्यांच्या सगळ्या गोष्टी शॉर्ट आउट होत्या आणि आम्हाला फक्त त्या गोष्टी पुढे घेऊन जायच्या होत्या. त्यामुळे आम्ही खूप इझिली ही सगळी प्रोसेस पूर्ण करून आम्ही शूटिंगसाठी खूप पुढे उभे राहिलो आणि ती आम्ही शूटिंग तशी
विदाऊट टेन्शन आम्ही ती शूटिंग पूर्ण केली आतापर्यंत. हिरो दिसायला पुढे असतोच, तर त्याचाच पोस्टरचा वापर होतो किंवा विकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण मला असं वाटतं की ह्या वॉरला, ह्या युद्धाला जाण्यासाठी जे सगळी माणसं लागतात ती करेक्ट टीम असायला हवी, जी पॉझिटिव्ह ऑलवेज असायला पाहिजे. आणि एव्हरेस्टच्या टीमच्या बाबतीत किंवा ऑल ओव्हर प्रोडक्शनच्या बाबतीत एक नक्की आहे, कुठली गोष्ट आपण सांगितली ती नाही झाली असं होत नाही. हा जो डोलारा होता महाराष्ट्र शाहीरचा, तो व्यवस्थित एक अशा व्यक्तीच्या हातात होता की जिथे मी खूप रिलॅक्स झाली होती. आय नो इट, ते फ्रंटवरती आहेत, अजूनही आमच्याबरोबर आहेत आणि ते कम्प्लीट राहणार आहेत. संजय छाबरिया नसते किंवा एव्हरेस्टची टीम नसती किंवा त्यांचा ग्रुप नसता तर ही फिल्म झाली नसती. कारण केदारचा स्वभाव बघता मला असं वाटतं की केदारला डोळ्यासमोर जे दिसलंय त्याला त्याच्या मनाप्रमाणे नाही झालं तर त्याला खूप त्रास होतो त्या गोष्टीत. आणि मला असं वाटतं की जेवढं त्यांनी बघितलंय त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न या टीमने केलाय. जब तक टीम वर्क नहीं होगा कोई सक्सेस नहीं है, सिंपल है. तो यहाँ पे ओवरऑल जो टीम थी ना, भले कोई भी डिपार्टमेंट, स्पॉट से पकड़ के लेके डायरेक्टर का कंप्लीट टीम को ऐसा था कि हमको ये पिक्चर करनी है और सब ने मतलब होल हार्टेड इस पिक्चर के लिए काम किया है. तो इसलिए कंप्लीट टीम वर्क होके प्रॉपर जो प्रोजेक्ट चाहिए वो अपना कंप्लीट हो.